कृष्णचंद्र बाबुराव बिचुकले, मुक्काम सावंतवाडी, पोस्ट उपळे, तालुका फलटण. 1 तारखेला संध्याकाळी आमच्या विहिरीवरची सौर ऊर्जेची मोटर चोरीला गेलेली आहे आणि शेजारी हनुमंत अंकुश सावंत यांची पण मोटर चोरीला गेलेली आहे. दोन्ही मोटरा 1 तारखेला संध्याकाळी गेलेल्या आहेत आणि 5 दिवसानंतर केस घेतलेली आहे. केस घेऊन पुढील तपास चालू आहे. गुन्हा दाखल केलेला आहे आणि अज्ञान व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास पुढील चालू आहे. लवकरात लवकर चोर कोण असतील ते सापडतील आणि बाकीच्या लोकांनी सुद्धा सावध राहावं, कारण चोरीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. सगळ्या लोकांनी आपापल्या मोटरची काळजी घ्यावी. सोलरच्या मोटरा जात आहेत, तरी सगळ्यांनी काळजी घ्यावी. या भागात काय होत होतं, पहिल्या वरच्या मोटर असायच्या पाण्यावल्या, त्या आता जवळजवळ चोरांनी जवळजवळ सगळे नेलेलेच आहेत. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक 3 मोटरा नेलेत वरच्या, आता पाण्यातल्या मोटरा टाकल्या त्या. पण आता असं झालंय की सौर ऊर्जेच्या मोटरा बसल्यामुळे आता त्यांनी तो मोर्चा सौर ऊर्जेकडे वळवलेला आहे. परंतु ह्याचा तपास जर नाही लागला तर ह्या भागात बऱ्याचपैकी सौर ऊर्जा बसलेली आहेत. शेतकऱ्यांची आणि ह्याच्यामुळे अडचण होती. तर ह्याचा तपास लागला तर शेतकऱ्यांना समाधान वाटेल. आणि तपास काय होतंय, नुसता केस दिल्यापुरतं होतोय, त्याच्या पलीकडे तपास काय होत नाही. त्याच्यामुळे चोरांना काय वाटतंय की आपल्याला कोण काय इथं येत नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे त्यांचे चोऱ्या चालूच आहेत आणि तपास काय लागत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आपापल्या ह्याच्यावर सौर ऊर्जा आहेत तिथं CCTV किंवा असले बसवणे ह्या काळात अत्यंत गरजेचं आहे आणि चोरांना त्याशिवाय पकडता येणार नाही आपल्याला. मी सावंतवाडी गाव तंटामुक्त या नात्याने या कृष्णचंद्र बाबुराव बिचुकले यांच्या विहिरीवर आत्ता इथं आलेलो आहे आणि त्यांची सौरची मोटर चोरीला गेलेली आहे. एक 4-5 दिवस झाले त्यांनी NC वगैरे दाखल केलेली आहे आणि पिंटू सावंत त्यांची बी मोटर सौरची गेलेली आहे आणि त्यांची NC दाखल केलेली आहे. तरी डिपार्टमेंटनं बऱ्यापैकी मनाव घेतलंय की बाबा त्यांची तक्रारने अज्ञात व्यक्तीवर काहीतरी केलेली आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं की आम्ही चोर पकडू आणि सहकार्य करू तुम्हाला, तुम्ही काय घाबरण्याचं कारण नाही. तरी इथून पुढं बऱ्याच शेतकऱ्याच्या सौरच्या मोटर झालेल्या आहेत. त्याच्यामुळं डिपार्टमेंटने जर सहकार्य केलं तर हे बंद होईल, कुठेतरी थांबल, एवढी नंबर होती. मोटर विहिरीतून काढून पाईप हे असा तोडलेला आहे, वायर हे असे तोडलेले आहे आणि हे तोडून ते घेऊन गेलेले आहेत. फोटो बिटो काढून आलं की काय होतंय, नेणारांना काय नाही घाल सागर तिथला एक फोटो काढून अहो 112ला जर फोन केला असता पडायला रशी होती ती तिथं तोडली, पडायला रशी डायरेक्ट वर काढून अजून दुसरी एक मोटर बघा त्याच्यावर. हॅलो, हे बघा हे तोडून नेलेलं आहे कशांतरी आणि हा हे ते तिरप कापलेलं आहे बघा, असं नेलंय त्यांना काढून. इथनं ते रस्त्या तोडलेल्या आहेत. वायर इकडे आतमध्ये